मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंबा देणारा बॅनर फाडल्यामुळे संताप व्यक्त झालाय। बीड तालुक्यातील पिंपळगाव मजरा या गावामध्ये हा प्रकार घडलाय। पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये हे गाव येतं आणि रस्त्यावर पाठिंबा देणारा बॅनर अज्ञात व्यक्तींनी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान फाडल्यामुळे संताप व्यक्त झालाय। सदरील व्यक्तींच्या विरोधामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। मात्र कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नसल्यानं आज ग्रामस्थांनी पिंपळगाव फाट्यावर रास्ता रोको केलाय आणि सदरील व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी येथील आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। त्याच्यानुसार आम्ही हे रास्ता रोको करत आहोत। तर आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये जे काही त्यातले आरोपी त्यांचे संशयिताचे नावं संबंधित डिपार्टमेंटकडे आहेत, तर त्यांना तातडीनं अटक हवावी। कायदेशीरदृष्ट्या जे काही त्यांच्यावरती हे आहे शासन त्यांना ते व्हावं आणि ह्याचा जो काही तपास आहे एक तर तुमच्याकडे घ्यावं किंवा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावं, ही आमची प्रमुख मागणी। बरोबर आहे ना? हां 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 8-9 हां 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 तर सर ते खालच्या बीट अंमलदाराकडून कधी शक्य होणार आहे सर? सर मी स्पीकरवर लोक आहेत तर स्पीकरवर फोन टाकू म्हणजे तुमच्या हे म्हणजे लक्षात येईल सगळ्यांच्या, बरोबर आहे का नाही? हां 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 बोला सर। हां नमस्कार गावकऱ्यांना, माझं नम्र निवेदन आहे की जो तपास हां हां समजून घ्या तुम्ही आता। ठीक आहे, चालेल, आम्हाला मान्य आहे। एपीआयच्या अधिकारी त्यांनी तपास दिला त्याबद्दल तुमचा आभार, आम्ही टाळ्या वाजून तुमचा आभार करतो। हां 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 तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे मी कालच आदेश दिलेले आहेत एपीआयला। हां हां आणि आम्ही आज खात्री करतोय की त्यांनी केलं नाही केलं, नसेल केलं तर परत आम्ही त्याच्याकडून त्या गोष्टी करून घेऊ आदेश। हां 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 तर मी गावकऱ्यांना आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार करणारे जे कुणी असतील समाजाचे किंवा कुठल्याही कुणाचे, तर त्यांना कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्य करण्यात येईल आणि कुठल्याही प्रकारे ढिलाई होणार नाही पोलीस प्रशासनाकडून, असे मी सर्व गावकऱ्यांना मी निवेदन करतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण आपला रस्ता रोको जो आहे तो मागे यावा, कारण त्याच्यामध्ये जर रस्ता अडवला तर त्याच्यामध्ये पुढा काही कायदेशीर कारवाई होऊ शकते। माझी सर्वांना विनंती आहे की आपण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा। मी कालच चार्ज घेतलेला आहे आणि मी तुमच्या गावात येईल। मी आज बहुतेक मी त्या भागात येणार आहे। हां 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 आल्यानंतर आपण बैठक करूया तिथं, मी स्वतः बैठक घेणार आहे। चालेल, तुमचं बीड जिल्ह्याच्या वतीने आणि बीड नगरीच्या वतीने तुमचं बीडमध्ये स्वागत। पिंपळगाव ग्रामस्थांची सर अशी पार्श्वभूमी एक सुद्धा एनसी नसती पिंपळनेरला, बरं का? आतापर्यंत आता इतिहास असा आहे तुमच्या गावात एनसी पण नाही आणि कोणीतरी माजी पोलीस कर्मचारी आहेत, हो आहेत 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 हां गावामध्ये सामंजस्य शांतता ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले हो आहेत हो हो आणि गावकऱ्यांचं मुळात तुमची इथं हा परिसर साहेब सर्व समाजाला म्हणजे इथं हा परिसर आहे सर, हा सगळा सर्व समाजाला एकत्र नांदणारा परिसर आहे। सर्व समाजाचे लोक एकत्र नांदणारे लोक आहेत इथं सगळे, बरोबर आहे? विविध समाज आहे। सकाळी जर उठलं तर तुमच्या गावाला व्हिजिट करतो। चालेल, तुमचं स्वागत आहे। फक्त ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे, आल्यानंतर आपण टाइमाचा विषय चर्चा ठरू। 1-2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये तुम्ही जो काही वेळ ठरवतात त्यांच्याकडून ती कारवाई तुमच्या आपल्याकडून प्रशासनाकडून अपेक्षित आहे। वा, तुमचं छान, अभिनंदन साहेब, आभार साहेब, आपले आभार। बैठक करूया आणि चांगलं काय करता येईल गावासाठी हा बघूया आपण, आमच्या परिसरासाठी, पंचकृषीसाठी, आदिवासीसाठी। आता चालेल चालेल साहेब, आपलं घेतलेला असल्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण शांततेत सगळं आंदोलन जमवावं आणि मी आपल्याला विनंती करतो। चालेल। सन्माननीय पोलीस उपअधिकारी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। साहेबांनी आत्ताच बीट अंमलदार यांच्याकडून तो संबंधित तपास काढून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा तपास दिलेला आहे। त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं
साहेबांचे आभार. या परिसरातली कायदा सुव्यव आभारी वगैरे नाही, आमचं आमचं कामच आहे. आणि तुमच्या आमच्या विनंतीला तुम्ही मान देत दिलेला आहे, मान देत आहात. हा. तर मी परत आपले आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आज संध्याकाळी गावात येणार आहेत, त्याबद्दल गावात आल्यानंतर अधिक नाही सांगता येणार, परंतु चालेल, तुमच्या वेळेनुसार सांगा आम्हाला, काय अडचण नाही. साहेबांच्या आश्वासनानंतर आपल्याला हा रास्ता रोको पाठीमागे घ्यायचा आहे. साहेब आज वेळेनुसार आपल्याला वापस येतात. कायद्यानुसार त्यांच्यावर जी काही कारवाई व्हायची ती साहेब करायला तयार आहेत. साहेबांनी बीट अंमलदाराकडचा तपास काढून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलाय. सर्वांना मान्य आहे? हो सर.